चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा 19वा दिवस. काल आपण थांबलेलो बोरिया गावात बरं का, आणि खूप सुंदर अन्नक्षेत्र होता. आणि आता आपण निघालेलो आहोत. मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि आजसुद्धा आपल्याला लेट झालेला आहे. 8:30 वाजलेत निघता काय महाराज. चला बघू आता कुठपर्यंत पोचतोय, काय पोचतोय. आत्ताशी तर प्रवास आपला सुरुवात झालेला आहे 19व्या दिवसाचा. सुप्रभात. चला पुढे भेटूया. आज सूर्यनारायण भगवान तर लईच लवकर आलाय. ॲक्च्युली तो नाही लवकर आला, आपण लेट झालोय. आणि इथून पुढं आपल्याला आपलं उठायचं जरा लवकर करावं लागेल, कारण की जास्त नाही, एक 10-15 दिवसात थंडी संपून जाईल ना, मग गरमीचे दिवस स्टार्ट होतील. मग तेव्हा तर बापरे आपल्याला 6ला निघावं लागेल, कारण की जास्त गरमी चालू शकत नाही. म्हणून 6 ते 11, 6, 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत जेवढं कापता येईल तेवढं नंतर आपल्याला करावं लागेल. मग नंतर 11ला विश्रांती, 12, 1, 2च्या नंतर परत प्रवास सुरू करावा लागेल आपल्याला. बघूया कसं होतंय. आजचा ते दिवस सुरुवात झालेला आहे 19वा. चला, नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर. हायो घाट. डोंगर परवडतो ना, हा घाट नाही परवडत. रोडवाला घाट जरा त्रासच देतो. कधी संपेल काय माहिती घाट. संपला वाटतं ना, शेवट आले घाटाचा. चला बघूया कसा घाट आहे तो. रोडचा घाट म्हटल्यावर खरंच वैताग येतो. गुरुजी किती पहाड चढलो आपण? किती पहाड चढलो? टोटल पहाड होते महाराज ते 127 पहाड होते. हा, पण त्याच्यात हे छोटे मोठे आपण ऍड नाही केलेले ना. आणि ते पहाड बी काही असे नाही महाराज ते. हो, ते बघितले. आता लोक बघतीलच व्हिडिओमध्ये. दादा लोकांनी व्हिडिओमध्ये बघितले ते कसे आहेत ते पहाड. हे पहाड काउंटिंगमध्येच नाही जे आता आम्ही चढतोय ते. फक्त शूलपाणी आणि खप्पडमाल हेच पहाड होते एवढे. आता खप्पडमारचे मोडामोडी हे मोडामोडी आहे फक्त. नर्मदे हर जिंदगी भर. मजबूत आहे ना. हो, चला. पसीना पळून जातं का मग काय. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. विठ्ठल भगवान के भगत है हमारे नरक दादी ने. नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. काय झालं? म्हणलं मला विठ्ठल भगवान के भगत है हमारे नरक. नर्मदे हर श्री विठ्ठल. आता आपण थांबलेलं 20व्याला. 20वा काय तुम्हाला दाखवलं नाही, खूप जमलेलं होतं. तोपर्यंत पपई बघा. पोराने हातला खाला तिथं बसल्या बसल्या, म्हणून मला व्हिडिओ घ्यायची इच्छा नाही झाली. एवढं खातात, अरे बापरे. चला, 20वा झालेला आहे. पुन्हा निघालो आपण. आज आपल्याला झाडगावलाच दुपारचं जेवण करायचं आहे. त्याच्यासाठी सगळे मंडळी चाललेलो आहोत. खूप सुंदर आपलं इकडलं जीवन. आपल्यापेक्षा कितीतरी आनंदी जीवन आहे. खूप छान मजा येते इकडं बघून. सर्व हे अशी घरं. नर्मदे हर. हे बघा, नर्मदे हर. घाट उतरत आहे आणि एवढी सुंदर वाक्य इथं आहे. तो वाक्य तुम्हाला दाखवायचं आहे. लय मजा आहे महाराज वाक्यात. वाचा. स्पीड की मजा, मौत की सजा, चलो. हे वाक्य कसं आहे? स्पीड की मजा, मौत की सजा. पुढं अजून वाक्य आहेत मस्त यांनी लिहिलेले यांच्या घाटात, ते वाचूया आपण. चला, पुढं अजून काय आहे? काय? वेळ व्यर्थ, जीवन व्यर्थ. वा. अजून काय? आवरा वेगाला, सावरा जीवाला. ओके, मस्त मस्त वाक्य आहेत, संपूर्ण घाटात लिहिलेले आहेत. चला, नर्मदे हर.
नर्मदे हर मंडळी, अतिशय सुंदर. आता आपण डायरेक्ट एका सरोवरातच उतरलेलो आहोत. मस्त, अतिशय सुंदर. सुकलेलं आहे पण तरीसुद्धा जे पाणी त्याच्यातून वाहत आहे खूप असं म्हणजे अतिशय सुंदर. आणि या दोघी आमच्या समोर चालत आहेत. किती वेळ झाला. ओ मैया, आम्हाला त्या रस्ता दाखवतात. चला इथून चला. सरोवर दाखवू काय? बघा आता जवळूनच चालणार, जवळ गेल्यावर दाखवतो तुम्हाला. नर्मदे हर, एक नंबर नर्मदे हर. नर्मदा परिक्रमावासियांसाठी एका साधूने बनवलेली जागा अप्रतिम आहे, अप्रतिम. वा, आणि नदी किनारीच आहे. सुंदर असा नदीचा काठ, अतिशय सुंदर. बाबांनी जागा शोधलेली आहे. आणि नर्मदा परिक्रमावासियांसाठी चाय आणि पाणी याची सेवा इथे हे बाबा करत आहेत. चला बसूया. नर्मदे हर. पोरं कसे आनंद घेतात. हा आनंद आपल्या पोरांना नाही. नर्मदे हर. खूप छान. नर्मदे हर. दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे, फक्त विश्रांती झालेली. आणि आजचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. आम्हाला लागलेल्या भुका, आणि आम्ही काय आता आपल्या ठिकाणावर पोचू शकत नाही. मग म्हटलं आता कुठंतरी काहीतरी सदाव्रतसाठी काहीतरी मागावं. तर आमचे बाबाजी 1-2 घरं फिरले, त्याच्यातून हा घर. त्याच्यात विचारलं बाबाजींनी का बाबा आम्हाला भांडे वगैरे भेटतील का? ते बोलले भांडी भेटून जाईल. आम्ही गेलो दुकानावर. मग बाबांनी पाठवलं दुकानावर. पैसे घ्या दुकानावर, जा जरा अन्नधान्य घेऊन या. दुकानावर गेलो, तिथं तांदूळ घेतला, तेल मीठ मसाला वगैरे सर्व घेतला. आणि ते ORSच्या 2 बाटल्या घेतल्या आम्ही. म्हटलं एक मग 2 नेऊ बाटल्या. पण पैसे दिले तर बाबांनी फक्त ORS आणि थंड बाटल्यांचे पैसे घेतले. अन्नधान्याचे पैसे घेतले नाही. आणि तिथून आलो इथं. तर तेवढ्यात तुम्ही बोलले का माऊली बोलते मी बनवून देते, तुम्ही काय काळजी करू नका, पडून राहा. ही आहे नर्मदा मैयाची कृपा बरं का. अशा प्रकारे आजचा आपला दिवस. दुपारची भोजन झालं का नंतर निघू. 20 किलोमीटर चालत आलेलो असं सांग. आज आपण 45 किलोमीटर चालत आलेलो आहोत, 25 नाही. चला दुपारचं भोजन झाल्यावर निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला नर्मदे हर, श्री विठ्ठल. दुपारचं भोजन झालेलं आहे, भोजन प्रसादी. आणि लगेच 1 वाजता निघालो, कारण की आज आपण काही चाललोच नाही. तर आज जरा 4 वाजेपर्यंत चालू, नंतर बघू आश्रम वगैरे काहीतरी. नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपण प्रॉपर हायवेवर आलेलो आहोत. हायवे म्हणजे इकडला हा हायवेच आहे, धडगाव. आणि आता काय आमचा विचार चालला आहे का इथंच कुठंतरी वस्ती करायची. पुढं 1 किलोमीटर आणि 5 किलोमीटर आश्रम आहे. आज धडगावमध्ये थांबूया, कारण की नर्मदे हर विषय असा आहे का एक तर मुश्किलने नेटवर्क भेटलं आहे. तर व्हिडिओ टाकून घेतो 2 तरी, म्हणजे मला डेटा खाली करता येईल. आणि जर एक आज परत नेटची कामं आज करायची आहेत आपल्याला, त्याच्यामुळं धडगावमध्ये तर आपल्याला प्रॉपर नेट आलेलं आहे. त्याच्यामुळं हा विचार करतो आहे का आम्ही इथंच कुठंतरी आपली वस्ती करावी. हे बघा नदीचं पात्र आहे, थोड्या वेगाने वाहतोय पण शुद्ध आहे, हे मात्र नक्की. पण माझ्या इंद्रायणीची जी वाट लावलेली आहे तिथं, खरंच त्यांना श्रापच लागू झाल्यांना. माझी इंद्रायणी एवढी घाण करून ठेवली. आणि इकडल्या नद्या बघा किती सुंदर आणि पवित्र आहेत, पण इंद्रायणी मात्र माझी पूर्ण घाण करून ठेवलेली आहे त्या लोकांनी. असू द्या, माऊली ते व्यवस्थित करतीलच. तर आपण निर्णय घेतो इकडंच थांबायचं तळगावमध्ये. आता आश्रमात तुम्हाला मी भेटेन. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. जीवनभर. धडगाव बसस्टॉप हा आहे, धडगावचा बसस्टॉप आलेला आहे, सिटीमधला बसस्टॉप, म्हणून हे एवढी गर्दी दिसते आपल्याला. नर्मदे हर. बरीच सिटी आहे.
जळगाव म्हणजे मोठी बस स्टॉप गेला आतमध्ये, तो लाल लाल दिसते ना, तो आहे बस स्टॉप. खूप मोठा बस स्टॉप आहे हा. मार्केट एरिया म्हणून जरा बाहेर जाऊया आता. नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर. आश्रम नवीनच बनत आहे, खूप सुंदर आश्रम आहे आणि आश्रमाची इमारतसुद्धा खूप छान होत आहे. बघूया, थांबायचं का नाही अजून कन्फर्म नाही झालं, बघतो आता. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आज सुद्धा आपल्याला सदाव्रत ना मंडळी. बाबाजी, मग आज काय आम्हाला बनवणार तुम्ही? जे नर्मदा माई बनवील ते मस्तपैकी. चला, पण बाबांनी आपल्याला एक काम दिले, आपल्याला मटर आणायला जायचं आहे. आणि काय रे आणायचं आहे आपल्याला? शेंगदाणे. तेवढे घेऊन येऊ, बाबाच्या स्वाधीन करू. आणि अद्रक नाही लागणार. चला, संपूर्ण भोजनाची व्यवस्था इकडं आहे. आपल्याला किचनसुद्धा आहे, भांडीसुद्धा आहे, गॅससुद्धा आहे. फक्त आपल्याला बनवून खायचं आहे. चला, मटर घेऊन येतो बाळाचं फटाफट. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण जिथं थांबलो आहोत ते बरेच मंदिर आहेत. मारुतीरायांचं मंदिर आहे, भोले बाबांचं जुनं मंदिर आहे, हे जुनं मंदिर आहे. आणखीन इथं आतमध्ये इथं माझे भोलेबाबा असलेले आहेत, मारुतीराय इथे सुद्धा आहेत. आणि हा आश्रम प्रगतीपथावर आहे आणि खूप सुंदर अशी आश्रमाची एकदम रेखा खूप सुंदर दिसत आहे. वरती शेडच बांधता येते, पहिल्या माला आणि वरती शेडच. हे बाप्पाचं मंदिर. आणि चला मंडळी, 2 दिवस झालं तुम्हाला व्यवस्थित गुड नाईट नाही केलं मी. आज मी तुम्हाला झोपवतो बरं का. चला, आजच्या दिवसाचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आज आपण कुठं आहोत महाराज? कुठं पोचलो आपण? मोठा शहर आहे जळगाव. काय महाराज, आपण जळगाव येथे वस्ती केलेली आहे मस्त. आता आज शेवले आवरावडीची कामं पण आमची कालच चालते, बट एक छोटं मोठं मेडिकल वगैरे आज करून घेतलं. चला, नर्मदे हर, श्री विठ्ठल. पुन्हा उद्या भेटूया, उद्या पुन्हा आपल्यासोबत या. चला, शुभरात्री तुमच्यासाठी. आम्हाला झोपायला वेळ आहे, तरी आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इथे एंड करतो. शुभरात्री, नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल.